जय महाराष्ट्र मित्रांनो, बुकमास्टरच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज मी पावदानमध्ये उभा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हापासून चांदणीचं पूर्णपणे डेव्हलपमेंट झालंय तेव्हापासून पावदानमधल्या घराची मागणी ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अच्छा, ठीक आहे। ही मागणी काही वर्षापूर्वीच वाढली होती, कारण की कोथरूडमध्ये तुम्हाला माहिती आहे की घराच्या किमती ज्या आहेत त्या भरमसाठ वाढलेल्या आहेत आणि जी मागणी आहे आणि पुरवठा याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आहे। त्यामुळे बावदाची जी डिमांड आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या पुणे बेंगलोर हायवेला लागून असल्यामुळे पण बावदांचा जो विकास आहे तो खूप झपाट्याने झालेला आहे आणि अशाच बावदांमध्ये तुम्ही थोडं लक्झुरियस सेगमेंटमधला फ्लॅट पण अफोर्डेबल कॉस्टमध्ये बघत असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे हा जो बघताय तुम्ही माझ्या मागं, हा तुमच्यासाठी खरंच खूप बेस्ट ऑप्शन होऊ शकतो। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। कारण 3 एकरच्या या प्रोजेक्टमध्ये टोटल 3 टॉवर देण्यात आले, 16 मजल्याच्या 3 बिल्डिंग असणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या कार्पेटचे 2 आणि 3 BHK जे फ्लॅट आहेत ते घेऊ शकणार आहात। सोबत तुम्ही 4 BHKचा जो सिम्प्लेक्स आहे तो सुद्धा तुम्हाला इथे ऑप्शन मिळणार आहे। 24 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये देण्यात आले। सोबत जो प्रस्तावित रिंग रोड आहे तो इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्या व्यतिरिक्त जी मेट्रो पुढे पिरंगुटपर्यंत जाणारी ती सुद्धा इथून खूपच जवळ आहे। तर अशा प्राईम लोकेशनला जर तुम्ही 2, 3 आणि 4 BHKचा जर ऑप्शन शोधत असाल लक्झुरियस सेगमेंट पण अफोर्डेबल कॉस्टमध्ये, तर आजच्या प्रोजेक्टला तुम्ही व्हिजिट करायला मुळीच विसरू नका। आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका। तर चला आता आपण काय करू, या प्रोजेक्टचा जो सॅम्पल फ्लॅट 3 BHKचा बनवून ठेवलाय त्याला जाऊन आतून व्हिजिट करूया आणि कुठल्या फ्लॅटमध्ये कुठल्या गोष्टी वापरलेल्या आहेत, कुठला स्टँडर्ड फिटिंग्स तुम्हाला मिळणार आहेत किंवा कसं आहे ते आतमध्ये जाऊन चेक करूया। तर मित्रांनो, आता प्रोजेक्टची डिटेल माहिती घेतल्यानंतर आपण इथल्या सॅम्पलला व्हिजिट करणार आहोत। अप्रतिम असा 3 BHKचा सॅम्पल तर बनवून तयार आहे। क्या बात कर रहे हैं? आणि तुम्ही तो नक्की बघितला पाहिजे। तर तुम्ही हा सॅम्पलचा जो पूर्ण व्हिडिओ तो बघायला मुळीच विसरू नका। तर माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने इथले ज्या मानसी मॅडम आहेत, ज्या इथे खूप दिवसापासून वर्क करतात आणि ऑलमोस्ट इथले आतापर्यंत 260 कुठे झाले मॅडम टीचरमध्ये। तर मानसी मॅडम तुम्हाला सॅम्पलची फोन करून देतील। आणि मॅडम, तर तुम्ही आमच्या सबस्क्रायबरला सॅम्पल फ्लॅटची जी टीचर एवढी माहिती व्यवस्थित द्या। तर माझं पण काही आता आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे तो 1106 कार्पेटचा आहे। हा 3 BHK आहे। त्याच्यामध्ये बटरफ्लाय कन्सेप्ट येते। 1 बेडरूम आपली इकडे येते, 2 बेडरूम सप्ता इकडे येतात। एंट्रन्सला आपली ही लॉबी येते। लॉबी आपली 5x10 ची स्पेशियस लॉबी दिलेली आहे। या लॉबीमध्ये तुम्ही बघू शकता आपण शू रॅक वगैरे ठेवू शकतो। आपल्या स्टोरेजसाठी पण जागा आहे। जस्ट हे जे डोअर आहेत ते आपण पाईनवूडचे डोअर देतोय, फुल फ्रेमिंग डोअर दिलेले आहेत। इव्हन आपण बाहेरून पण फ्रेमिंग करून दिलेले डोअर आहेत। त्या डोअरला इथे डिजिटल लॉक दिलेला आहे। यात तुम्ही बेल वाजवू शकता, नंबरिंग सिस्टीम आहे, थंबचा ऑप्शन दिलाय, कीचा ऑप्शन दिलाय, प्लस आपल्याला मास्टर कार्ड पण युज करता येते। आणि आपण प्रत्येक डोअरला हे रबर गॅस्टर्स पण लावून देतोय। त्यामुळे काय होतं, एसीचा फ्लो मेंटेन राहतो। डोअर आपण डोअरचा आवाज येत नाही आणि मेन म्हणजे आपले जे डोअर आहेत ते खराब होत नाही। आणि लॉबीमुळे कसं होतं, आपल्या घरामध्ये प्रायव्हसी पण राहते। त्यानंतर आपलं लिव्हिंग येत आहे। लिव्हिंग माझं जे आहे ते 11x17चं माझं लिव्हिंग येत आहे। वेट आहे ती माझी 11 आहे, लेंथ आहे ती माझी 17 आहे। हे प्रॉपर आपलं लिव्हिंग आहे, त्याच्यामध्ये डायनिंगची स्पेस ऍड नाहीये। आपण टाईल्स पण जे दिलेले आहेत त्या एजर कंपनीच्या टाईल्स देते मी। 3.5x5 ची माझी टाईल्स आहे। त्यामुळे काय होतं, फ्लॅट आपला मोठा स्पेशियस वाटतो आणि ज्या टाईल्स आहेत त्या फायर रेजिस्टंट आपण देतो। त्यामुळे त्या अटॅच आहे बाल्कनी। बाल्कनी पण आपली जी असणार आहे ती अराउंड आपली 11x6 ची आपण बाल्कनी दिलेली आहे। बाल्कनीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाहीये, स्पेशियस आहे आणि मेन म्हणजे आपली जी ऑडिओ कन्सेप्ट असते बाल्कनीची ती नाहीये, वर खाली नाहीये। तिन्ही बाजूनी कवर्ड असणार आहे माझी बाल्कनी। त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रायव्हसी मेंटेन राहते, प्लस तुम्हाला कसं होतं आजूबाजूचा डिस्टर्बन्स पण नाहीये। फ्लोरिंग असणार आहे ते वुडन टेक्सचरच्या टाईल्स मी दिलेल्या आहेत। तो पण क्लासेस देतीये, इथे खाली मी पॅक पण करून देते। या विंडो वगैरे पण आपण ज्या देतोय त्या 80% साउंडप्रूफ आपण विंडो दिलेला आहे। प्रत्येक विंडोला मॉस्किटो असणार आहे। इकडे आपली गेस्ट बेडरूम येते। इकडे गेस्ट बेडरूम आपली एरिया आहे ही माझी 11x12 ची गेस्ट बेडरूम आहे। त्याला इथे अटॅच वॉशरूम दिलेला आहे आणि इथे अटॅच असणार आहे बे विंडो।
बे विंडो मध्ये आपण तुम्ही ते छोटा एक सीट आउट विंडो म्हणून युज करू शकता. एक छोटा सीट आउट एरिया पण तुम्ही बनवू शकता. आणि बटरफ्लाय कॉन्सेप्ट असल्यामुळे माझी गेस्ट बेडरूम इकडे आहे आणि 2 बेडरूम्स मला तिकडच्या साईडला दिलेल्या आहे. इथे अटॅच आहे वॉशरूम आपलं 7.5 बाय 4.5 दिलेलं आहे. फिटिंग्स वगैरे सगळ्या जॅगवारच्या प्लस वरती मी फॉल सिलिंग पण देते. इथे डायनिंगची स्पेस दिली आहे माझी. डायनिंग आपलं इथे 8.5 बाय 9.5 डायनिंग दिलेलं आहे. डायनिंग आणि लिव्हिंग ऑलमोस्ट सेपरेटली वेगळं दिल्यामुळे इथं पण आपली प्रायव्हसी राहते. आणि प्लस असं होतं की जे गेस्ट येणार त्यांना पण कम्फर्ट झोन भेटतोय. किचन आहे ते माझं 10 बाय 9.5 किचन दिलं. एल शेप मध्ये मी किचन देते. इथे अटॅच आहे ट्रॅव्हल फिटिंग्स वगैरे सगळ्या जॅगवारच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपलं कस्टमायझेशन पण आपण करू शकतो. आपल्याला वाटलं कोणते वॉल कमी जास्त करायचे आहेत, ड्राय बॅकलिंग क्लोज करायची आहे, ते मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करून देते. आपण कधी आता एवढे आपण सॅम्पल फ्लॅट बघितले असतील, पण कधी देवघरासाठी कोणाला स्पेस दिली असं पण शक्यतो दिसत नाही. पण इथं आपण देवघरासाठी पण स्पेस देतोय. तुम्ही ते वॉल एक्सटेंड करून ते छानसं इथं छोटं देवघर तो पण करू शकतो. आणि ही जागा एकदम परफेक्ट आहे, वास्तूप्रमाणे बसणारी आहे. इथं कॉमन बेसिन आणि वॉशरूम आहे. आपल्या टाइल्स मध्ये पण 3 कलरचा चॉईस आहे. एक ब्राऊन आहे, ग्रे, व्हाईट आहे. तुम्ही हवा तर टाइल्स कंटिन्यू करू शकता. किड्स बेडरूम जी दिली आहे ती माझी 10 बाय 12 दिली आहे. जनरली लोकांच्या घरी किंवा लोकांच्या दुसऱ्या लेआउट मध्ये जी बेडरूम असते ती मास्टर बेडरूम असते आपली 10 बाय 12 पण आपण किड्स बेडरूम 10 बाय 12 देतोय. आणि इथे सेम अटॅच असणारी आपली बेड. आपली मास्टर बेडरूम जी आहे ती 11 बाय 14.5 देते मी. त्याला फ्लोरिंग मी सेम दिलेलं आहे. हुडनटेकच्या ज्या टाइल्स देतोय. प्रत्येक रूमला एंट्रन्सला लॉबी क्रिएट झालेली आहे. त्यामुळे काय होतं, कोणी गेस्ट वगैरे जर बाहेर थांबले असतील किंवा कोणी लिव्हिंग मध्ये थांबलं असेल त्यांना बेड विजिबल्स होत आहे. सो रूम मध्ये प्रायव्हसी राहते. आणि त्या अटॅच असणारी आपली बाल्कनी. ही बाल्कनी पण आपली 3 बाजूनी कवर्ड असणार आहे. सेम टपन ग्लासेस आहेत आणि पूर्ण पॅक करून दिलेली आहे. तिथे अटॅच आहे वॉशरूमला आपण इथे ग्लास पार्टिशन देतोय. आणि ह्याला सोलरचं पाणी पण कनेक्टेड असणार आहे. लॉक्स वगैरे पण आपण जे दिले ते रोपा कंपनीचे लॉक देते. जे राऊंड मध्ये लॉक असतात ते फिरून फिरून खराब होतात, कारण त्याच्यामध्ये स्कीचा ऑप्शन असतो. पण हे लॉक्स आपले खराब होणार नाहीयेत. पेंट पण आपण हा सेम पेंट देतो. एशियनचा पेंट आहे. मॉर्निंग ग्लोरी नावाची शेड येते. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण आपल्या फ्लॅटमध्ये पॉवर बॅकअप दिलेला आहे. म्हणजे जरी लाईट जरी निघून गेली तर सगळ्या रूमचं टीव्ही, लाईट, फॅन हे सगळ्या रूमचं चालू राहणार आहे. प्लस आपण अलेक्सा आणि व्हिडिओ फोन पण देतोय. आय होप तुम्हाला सगळ्या पूर्ण सॅम्पल फ्लॅटची जी इन्फॉर्मेशन आहे ती कळाली असेल. भाई मजा आया. जरी तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा काही क्युरीज असतील तर तुम्ही त्या साईटवरती व्हिजिट करू शकता. मी साईटवरतीच असते, तर तुम्हाला तेव्हा तुम्ही येऊन प्रत्यक्षात भेटूही शकता. मी तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन देईन. सो सर्वप्रथम तर आपण मॅडमला थँक्यू बोलूया. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ही माहिती दिली. आणि तुम्ही साईडवर आल्यावर मॅडमला नक्की भेटा. ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतात. पण आतापर्यंत जेवढं बुकिंग झालं त्याच्यामध्ये मॅडमचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो मित्रांनो, हा बावधन मधला वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट आहे. मेरा हार्ट फेल कराओगे क्या? प्रोजेक्ट मधली जर एक सगळ्यात मेन गोष्ट सांगायची झाली ना तर 3 एकर मध्ये 1.5 एकर जागा जी आहे ती मोकळी सोडण्यात आली. खूप स्पेशियस कार्पेट इथे देण्यात आले. तुम्ही सॅम्पल बघितलेलाच आहे. आणि रेट खूप अट्रॅक्टिव्ह ठेवले. तिथं जर कम्पॅरिझन केलं होतं 4 ते 5 प्रोजेक्टचं तर इथले रेट तुम्हाला इतर प्रोजेक्टपेक्षा नक्कीच कमी वाटू शकतात. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करायला मुळीच विसरू नका. आणि असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.